त्यामुळे असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाकुंभवर प्रचंड टीका केली, जे महाकुंभमध्ये गेलेही नाही, काही जण गेले पण तरी टीका करत होते. राजकीय पक्ष सुद्धा आपण पाहिले. काँग्रेसने तर स्वाभाविक आहे, त्यांची भूमिकाच हिंदुत्ववादी विरोधी असल्यामुळे त्यांनी महाकुंभाला जोरदार विरोध केला. त्यातून काय गरिबी हटणार आहे काय वगैरे असे प्रश्न विचारले. समाजवादी पक्षाने सुद्धा टीका केली. वारंवार अखिलेश यादव यांनी कुंभच्या विरोधात पोस्ट टाकल्या, पण त्यांची ती भूमिकाच आहे. राज ठाकरे हे हिंदुत्ववाद विरोधी कधी मानले गेलेले नाही. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटलं की राज ठाकरेंनी अशी भूमिका का घ्यावी. नद्या दूषित आहेत हे तर मान्यच आहे, ते काय महाकुंभमुळे दूषित झाल्या असं म्हणू शकत नाही. नद्या या वेगवेगळ्या प्रांतातून जात असतात, तिकडे अनेक पद्धतीने त्याच्यामध्ये दूषित घटक मिसळले जातात, चोरी छुपे मिसळले जातात, हे होत असतं. पण त्यासाठी आपण काय करणार आहोत हे सुद्धा सांगावं लागतं आणि त्यातून कुठेतरी समाज सुधारणा घडून येत असते. समाज सुधारक जे असतात ते रोखठोक भूमिका घेत असतात. मग ते कोणत्याही धर्माविरुद्ध, कोणत्याही जातीविरुद्ध, कोणत्याही पक्षाविरुद्ध, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध घेत असतात. त्यांना त्याचं काय पडलेलं नसतं. पण राजकीय व्यक्ती जेव्हा भूमिका घेतात तेव्हा त्यांना लोकांमध्ये या सुधारणा हळूहळू झिरपाव्या लागतात. त्या झिरपल्या पाहिजे, त्यांना हळूहळू ते पटायला लागलं पाहिजे. त्यांनी सुद्धा हे त्यातले जे काही नियम आहेत, घालून दिलेले कायदे असतील, नियम असतील, यांचं हळूहळू पालन केलं पाहिजे. अशी राजकारण्यांची भूमिका असली पाहिजे.